नमस्कार. सूर्यदेवताला समर्पित असलेला रथसप्तमी हा दिवस उद्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या दिवशी सूर्यदेवतांचा वार रविवार आणि रथसप्तमी देखील त्यांना समर्पित असणारा सण आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे काम करायचे आहे. सूर्याचे महत्त्व आहे, तर सूर्य उगवण्याआधी किंवा सूर्य उगवल्यावर का होईना तुम्हाला ही एक महत्त्वाची वस्तू सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे. दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि कुटुंबाची देखील प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम घृणी सूर्याय नमः लिहायला अजिबात विसरू नका. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवी माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता तो हा दिवस. भगवान श्रीहरी विष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण होते. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन हे अस्तित्वात आहे. त्यामुळे उद्या आपल्याला आवर्जून सूर्यदेवतांच्या या तिथीवर सूर्याची पूजा ही करायचीच आहे. सकाळी तुम्हाला लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे. सूर्य उगवण्याआधीच तुम्हाला उठून स्नान करायचे आहे. असे करणे अत्यंत उत्तम ठरणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, तर त्या तुम्हाला माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर सविस्तर माहिती आहे, नक्की जाऊन बघा. त्यासोबतच तुम्हाला स्वच्छ स्नान झाल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि सूर्यदेवताला उद्या आवर्जून अर्घ्य द्यायचे आहे. एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे हळद कुंकू अक्षता पांढरे तीळ आणि फूल टाकायचं आहे आणि याने तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला जप करायचा आहे. सूर्यदेवताला नमस्कार करून पुढे तुम्हाला हा उपाय लगेचच करायचा आहे. तर कोणत्या वेळेत करायचा आहे, तर सकाळी तुम्ही 8 वाजेपर्यंत हा उपाय केला तर अगदी उत्तम ठरेल, कारण सूर्य उगवण्याच्या आधीची वेळ असेल त्यावेळेला तुम्ही करायचा आहे. नाही शक्य झाले तर मग 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तेही शक्य नाहीच झाले तर मग 11 वाजेपर्यंत करू शकता. परंतु तुम्ही जितका लवकरात लवकर हा उपाय कराल तितकेच तुम्हाला अनेक पटीने याचे फळ प्राप्त होणार आहे आणि लवकर प्राप्त होणार आहे. त्यामुळे लवकरच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य हा उत्तर दिशेकडे कललेला असतो. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर किंवा मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि दूध देखील उतू घातले जाते आणि उतू जाईपर्यंत हे दूध उकळले जाते, म्हणजेच तापवले जाते. त्यात ती खीर जळते देखील. असेच काही ठिकाणी खीर केली जाते तर काही ठिकाणी फक्त दूध उतू घातले जाते. दुधामध्ये थोडेसे केशर, थोडे साखर आणि थोडेसे तीळ देखील टाकले जातात. तर काही ठिकाणी तांदूळ टाकले जातात. प्रसादरूपी हा खिरीचा नैवेद्य आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत असतो. हा सर्वात महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी तुम्ही काही महत्त्वाचे कामे देखील करायची आहे. तर तुम्हाला या दिवशी हे महत्त्वाचे काम आवर्जून करायचे आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा जर घरामध्ये येत नसेल किंवा मग तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, कधी कधी तुमच्या घरामध्ये वादविवाद दुःख दारिद्र्य कायम टिकून राहिलेले असेल, तर तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरादाराची प्रगती ही होणारच आहे. त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने वेळात वेळ काढून हा उपाय करायचा आहे. जास्त वेळ लागणार नाही, कमी वेळेचाच आहे आणि सोपा उपाय आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायण आपल्या रथात बसून मार्गक्रमण करतात असे म्हणले जाते. या दिवशी सूर्याला खीर किंवा दूध तांदळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्य अर्पण करताना ज्या अग्नीचा वापर केला जातो, अग्निदेवप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वसंध्येला शेगडी किंवा चूल पूजन केले जाते. तर तुम्हाला जेव्हा हा नैवेद्य तुम्ही अर्पण करता, जेव्हा तुम्ही दूध उतू घालता, तर ते उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा पद्धतीनेच तुम्ही ते भांडे ठेवायचे आहे. याचे तुम्हाला सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात झालेले नक्की दिसतील. अग्निदेवताची आराधना या दिवशी केली जाते, कारण अन्न शिजवण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. अग्नी हा ऊर्जेचा स्रोत असतो. सूर्याचा अंश असतो अग्नीच्या स्वरूपात. म्हणून आपल्याला स्वयंपाकघरामध्ये हे दूध उतू घालायचे आहे किंवा अंगणामध्ये चूल करून त्यावर करायचे आहे. त्यासोबतच रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला दिला जाणारा नैवेद्य हा अत्यंत सात्विक असतो. त्यासोबतच या दिवशी मंगलमय आणि शुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय देखील करायचे असतात. अग्नीशिवाय जीवन अशक्य आहे आणि अन्न शिजवून देणाऱ्या साधनाची पूजा करणे म्हणजे निसर्गाप्रती आदर व्यक्त करणे. म्हणून तुम्हाला या दिवशी ते दूध उतू घालत असताना
त्या अग्निदेवताची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे काम करायचे आहे. किंवा गॅस शेगडीची आधी पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतरच तुम्हाला दूध उतू घालायचे आहे. त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे, गंध लावायचा आहे. तिथे एक स्वस्तिक काढली तरीही उत्तम ठरेल. फुले अर्पण करायची आहे. ते चूल असेल चुलीभोवती किंवा मग गॅस शेगडीभोवती छोटीशी रांगोळी काढायची आहे व त्यानंतर तुम्ही हे काम करू शकता. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त मंत्रजप करायचा आहे. ओम घृणी सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. त्यासोबतच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे. सूर्य चालिसाचे पठण करायचे आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गरिबांना दान देखील आवर्जून करायचे आहे. रथसप्तमीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सूर्यदेवताची पूजा. हिंदू धर्मात सूर्यदेवताला जीवनाचा स्रोत मानले जाते. सूर्यदेवताच्या प्रकाशामुळे जीवन, आरोग्य, कृषी हे टिकते अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीवर सूर्यदेवाचे पूजन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात. शरीराला नवीन ऊर्जा लाभते, आरोग्याचा समतोल राहतो, मानसिक शांतता मिळते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आणि तुम्ही हा जो उपाय या दिवशी केलात तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडतील. कारण उंबरठ्यावर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि उंबरठा हा आपल्या घराचे सर्वस्व असतो. तिथूनच घरामध्ये सकारात्मक नकारात्मक दोन्ही शक्ती येत असतात. तर अलक्ष्मी नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जावी आणि सकारात्मकताच घरामध्ये यावी, त्यासाठी अशा विशेष तिथीवर उंबरठ्यासंबंधित काही उपाय करणे अत्यंत शुभ आणि फलदायी ठरले जातात. म्हणून तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित केलेला असावा. त्यानंतर एका तांब्यामध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्यावर टाकायचे आहे आणि उंबरठ्याच्या आत देखील थोडे टाकायचे आहे. एक कपडा घेऊन स्वच्छपणे पुसून घ्यायचे आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा असो ती आधीच नष्ट होत असते. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचे आणि जे आपण नेहमी अमावस्या पौर्णिमेला करतो आणि सकारात्मकतेसाठी करतो, माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी करतो, ते म्हणजे हळदीचे लेपन. हे कसे करायचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर तुम्ही उद्या आवर्जून करायचे आहे. हळद हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि उद्या सूर्यदेवताच्या तेजस्वी रूपाप्रमाणेच आपल्या घरातही सकारात्मक बदल व्हावा यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये थोडीशी हळद, त्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र असेल ते देखील थोडे टाकायचे आहे आणि याचे लेपन करायचे आहे. त्यानंतर 7 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही निरंजना घेतल्या तरीही चालेल. 7 दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचे आहे. तिळाचे तेल नसेल तर जे तुम्ही पूजेमध्ये वापरता ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. या दिवशी पांढऱ्या तिळाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पांढऱ्या तिळाचे महत्त्व असते, म्हणून या दिवशी तुम्हाला हे टाकायचेच आहेत. त्यानंतर हे 7ही दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दाराच्या बाहेर थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि हे दिवे लावण्याआधी त्याखाली फुलांचे आसन द्यायचे आहे व त्यावर तुम्हाला हे 7 दिवे ठेवायचे आहेत. त्या दिवशी हे 7ही दिवे सूर्यनारायणासाठी आपल्याला लावायचे आहेत. 7 घोडे घेऊन सूर्यदेवता या दिवशी प्रवास करत असतात, म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी हे 7 दिवे आवर्जून लावायचे आहेत. उंबरठ्याच्या बाहेर हे दिवे लावल्यानंतर त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. तांदूळाच्या पिठाने तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही रांगोळी काढायची आहे. सूर्यदेवताची रांगोळी काढली तरीही खूप छान. अशा प्रकारे रांगोळी तुम्ही घराच्या बाहेर काढल्याने सर्व दुःख हे नष्ट होतात. त्यानंतर ही रांगोळी काढून झाल्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर मधोमध किवड्याचे पान ठेवायचे आहे. त्यानंतर त्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे. त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. त्यावर एक सुपारी देखील ठेवायची आहे. अशा प्रकारे ठेवल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. या दिवशी असे करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही एक स्वस्तिक काढायचे आहेत आणि त्या सुपारीला, त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत. त्या सर्व दिव्यांना देखील हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे. यामुळे तुमच्या कुटुंबाची नक्कीच भरभरून प्रगती होते. दारिद्र्य दुःख हे नष्ट होत असते. तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सप्तधान्याची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे धान्य तुम्हाला ब्राह्मणांना किंवा मंदिरामध्ये दान द्यायचे आहे. धान्य मग कोणतेही असो, डाळी असो किंवा गहू, ज्वारी, बाजरी कोणतेही धान्य असो, त्याची तुम्हाला आवर्जून उद्या पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा साधा सोपा उपाय नक्की करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.